काही दिवसांपूर्वी मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही अशी जाहिरात लिंक्डइन या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली होती। त्यावरून सोशल मीडियामध्ये संतापाची लाट उसळली। काय होता गुजराती कंपनीचा फतवा, पाहुयात या रिपोर्टमध्ये। मुंबईत नोकरी मात्र मराठी माणसाला नो एंट्री। गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा। संतापाच्या लाटेनंतर कंपनीचा माफीनामा। महाराष्ट्रात राहूनच मराठी द्वेषाची आणखी एक घटना सोशल मीडियावरून समोर आली आहे। जान्हवी सराना या महिलेने लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरीची जाहिरात दिली होती। या जाहिरातीत मुंबईमध्ये ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती होती, मात्र नोकरीसाठी मराठी माणूस चालणार नाही असं स्पष्ट लिहिलं होतं। या पोस्टनंतर मराठी अस्मितेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय। मुंबईत थेट मराठी माणसालाच नोकरी नाही म्हणत मराठी मुळावर घाव घातला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते। या प्रकरणी संभ्रम पसरवण्यासाठी अशा पोस्ट करण्यात येतात असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय, तर मनसे नेत्यांनी माफीची मागणी केली आहे। असं आहे की बऱ्याच गोष्टी लोकांना दिशाभूल करण्यासाठी निवडणुकामध्ये होत असतात। आता अनेक अपप्रचार होते की महाराष्ट्राची उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये चालले किंवा वगैरे वगैरे, असं काही खरं नसते। मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारलं पाहिजे, कारण 370चा मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी 370च्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत, मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत, यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत, हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसांना नोकऱ्या नाकारणार असाल, याच्या आधी सुद्धा अशा कंपन्यांना जो धडा शिकवायचा तो आम्ही शिकवलाय आणि यांना सुद्धा असा धडा शिकवला जाईल। यांनी लवकरात लवकर माफी मागावी मराठी माणसाची, नाहीतर महाराष्ट्रामध्ये हे काम कसे करतात तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघेल। IT कोड इन्फोटेक या कंपनीसाठी ही जाहिरात करण्यात आली होती। ही कंपनी सुरतची असल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलं, त्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अधिकच उफाळलाय। पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित HR व्यक्तीनं ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे। मी माफी मागतो। काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक्स डिझाईनच्या जागेसाठी जाहिरात केली होती, पण जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या। कोणत्याही भेदभावाला मी खतपाणी घालत नाही अशी माफी महिलेने मागितली आहे। गेल्या वर्षी मुलुंडमध्येही एका मुलीला ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती। आता थेट मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार समोर आलाय। आता निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून राजकीय मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।